हॅलो, नमस्कार. द एम-पी-एस-सी क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025च्या अनुषंगाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये सब्जेक्ट वाईज रिव्हिजन थ्रू PYQs या नावानं हे जे काही सिरीज आहे, सो याच्यामध्ये आपण डे वाईज साधारणतः एक आठवड्यामध्ये एक सब्जेक्ट कव्हर करण्याचा आणि त्या सब्जेक्ट अंतर्गत जे PYQs विचारलेले आहेत, तर त्या PYQच्या अनुषंगाने तो महत्त्वाचा टॉपिक किंवा आयोगाच्या दृष्टिकोनातून पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाचा टॉपिक रिव्हिजन करणे या दृष्टिकोनातून आपण हे जे काही लेक्चर सिरीज आहे ते सुरू केलेलं आहे. सो आतापर्यंत 7 लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल करून दिलेले आहे. तुम्ही प्लेलिस्ट देखील चेक करू शकता. या लेक्चरमध्ये आपण घटनात्मक, वैधानिक संस्था व पंचायत राज संदर्भाने एकंदरीत ज्या काही PYQs आहेत तर त्याचा आढावा आपण घेणार आहोत आणि राज्यव्यवस्था किंवा पॉलिटीच्या संदर्भाने हा शेवटचा लेक्चर असणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्सच्या संदर्भाने जे काही पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तर त्याचा आपण एकंदरीतच रिव्हिजन करणार आहोत. ओके, यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक क्लासमेट PYQs लायब्ररी या टेलिग्राम चॅनलवर हे जे काही PYQs आहेत ते आपण क्विज फॉर्ममध्ये त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत. तुम्हाला ते क्विज सॉल्व करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक दिलेलं आहे तर त्या ठिकाणी ते जॉईन करू शकता. त्या लिंकद्वारे तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलपर्यंत पोचता येईल किंवा ते तुम्ही जॉईन करू शकता. ओके, सो कुठलाही फापट पसारा विचार न करता किंवा चर्चा न करता आपण थेट लेक्चरला सुरू करूया. आता पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, तो एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सो याच्यामध्ये भारतातील विविध राष्ट्रीय आयोगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असा एकंदरीतच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा पूर्व 2024 अ स्टेटमेंट आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली का? ब आहे, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. क विधान आहे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली. ड स्टेटमेंट आहे, 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला. सो यापैकी या विधानांपैकी कुठले विधान बरोबर आहे? ओके, आता या विधानांचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर एकंदरीतच आता या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या संदर्भाने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मात्र पुढच्या सबसिक्वेंट स्लाईडमध्ये एकंदरीतच तुम्हाला इतर आयोगाच्या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन पण दिलेलं आहे, जेणेकरून जे आपल्या परीक्षेत विचारले जाणारे जे कॉन्स्टिट्यूशनल किंवा स्टॅट्युटरी बॉडी आहेत तर त्या अनुषंगाने आपला रिव्हिजन व्हावा या दृष्टिकोनातून आपण लेक्चर त्या पद्धतीने तयार केलेलं आहे. ओके, किंवा स्लाईड त्या पद्धतीने तयार केलेला आहे. आता अविधानात दिलेलं आहे की राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. हे जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर ते कलम 339 नुसार नसून ते एकंदरीतच कलम 338 नुसार. ओके, सो आर्टिकल 338 नुसार नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आणि आर्टिकल 338 ए नुसार एकंदरीतच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब या दोन संस्थांविषयी जी तरतूद आहे ती कलम 338 आणि 338 ए मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे अ जे विधान आहे ते चुकीचं आहे. आपण या आयोगाविषयी देखील पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत, त्यामुळे अ विधान या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, आता ब जर स्टेटमेंट आपण बघितलं तर ब स्टेटमेंटमध्ये एकंदरीतच राष्ट्रीय महिला आयोगाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे किंवा स्टेटमेंट दिलेलं आहे. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. सो जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे ब जे स्टेटमेंट योग्य असणार आहे. आपण ते पुढच्या स्लाईडमध्ये देखील बघणार आहोत राष्ट्रीय महिला आयोगाच्या संदर्भाने. सो लक्षात ठेवायचं 1990च्या ॲक्टनुसार या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर क स्टेटमेंट आहे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली. सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ड विधान आहे, 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला. ड जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. आता ड का चुकीचं आहे? तर या ठिकाणी जर आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या संदर्भात जर बघितलं तर एकंदरीतच 12 ऑक्टोबर 1993 रोजी
राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण अधिनियम 1993 नुसार या आयोगाची नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापना करण्यात आली. त्यामुळे ड जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे आणि अ देखील चुकीचं आहे. त्यामुळे अ आणि ड आपल्या पर्यायात नको, कारण आपल्याला बरोबर विचारलेलं आहे. सो हे दोन्ही स्टेटमेंट जर आपण वगळले तर एकंदरीतच ब आणि क जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 4 ब आणि क योग्य असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या संदर्भाने एकंदरीतच यामध्ये 2006 व 2019 सुधारणा करून आयोगाचे जे काही अधिकार क्षेत्र आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. ही एक घटनात्मक संस्था आहे का, तर ती घटनात्मक संस्था नाही, तर एक ती वैधानिक संस्था आहे, कारण कायद्याद्वारेच ते स्थापन करण्यात आलेलं आहे. राज्यघटनेमध्ये त्याविषयी काही तरतूद दिलेलं नाही. पॅरिस सिद्धांत जे काही पॅरिसमध्ये 1991 एक आंतरराष्ट्रीय परिषद भरलेली होती, ज्यामध्ये मानवाधिकाराच्या उल्लंघनासंदर्भाने काही मानके त्या ठिकाणी ठरवण्यात आलेले होते. सो त्याला अनुसरूनच एकंदरीतच भारतामध्ये 1993 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, संरचना जर बघितलं तर आयोगामध्ये एक अध्यक्ष व जास्तीत जास्त 5 सदस्य असतील अशी तरतूद आहे. अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक समितीच्या शिफारशीनुसार करेल. या समितीमध्ये कोण असणार आहेत, तर PM अध्यक्ष असणार आहेत. त्यानंतर लीडर ऑफ ऑपोजिशन लोकसभेतील असतील. त्यानंतर एक कॅबिनेट मंत्र्यांचा देखील समावेश असणार आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. सो या समितीनुसार एकंदरीतच या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या संदर्भात जे रचना आहे तर त्याच्यामध्ये अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती होईल अशी तरतूद आहे. अध्यक्ष म्हणून भारताचे जे माजी सरन्यायाधीश आहेत तर त्यांचा एकंदरीतच किंवा सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांची नेमणूक केली जाऊ शकते अध्यक्ष म्हणून. सदस्यांमध्ये 3 सदस्य असतील, 5 सदस्य असतील, तर 5 पैकी एक सदस्य हे निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, उच्च न्यायालयाचे एक माजी मुख्य न्यायाधीश असतील आणि 3 जे काही सदस्य आहेत तर ते 3 सदस्य इतर मानवी हक्क संदर्भात विशेष ज्ञान असणाऱ्यांपैकी केली जाईल. ओके, आणि किमान एक महिला असावी अशी तरतूद आहे. सो किमान एक महिला सदस्य अनिवार्य आहे. 7 एक्स ऑफिशियो मेंबर असतील. ओके, सो 7 जे सदस्य आहेत ते एक त्याला आपण पदसिद्ध सदस्य म्हणत असतो. सो पदसिद्ध सदस्य 7 असणार आहे, ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, महिला, मागासवर्ग, बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष तसेच अपंगांसाठीचे मुख्य आयुक्त या संस्थेचे जे काही अध्यक्ष आहेत तर या ठिकाणी पदसिद्ध सदस्य असतील. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असणार आहे. सो सदस्यांचा कार्यकाळ जे काही या ठिकाणी अध्यक्ष व सदस्य आहेत तर त्या सदस्य व अध्यक्षांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असणार आहे किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावर असणार आहेत. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 विचारण्यात आलेला प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या कामाचा वार्षिक अहवाल सादर करण्याची तरतूद आहे? सो राज्य लोकसेवा आयोग जे काही UPSC आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या बाबतीत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या काही प्रोव्हिजन दिलेले आहेत तर त्याविषयी या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कलम 330, कलम 326, कलम 320 आणि कलम 323. सो एकंदरीतच आपल्याला या ठिकाणी आर्टिकल बेस्ड प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता UPSC किंवा SPSC किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या बाबतीत ज्या काही तरतुदी आहेत ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 14मध्ये पार्ट 14मध्ये भाग 14मध्ये कलम 315 ते 323 या कलमामध्ये देण्यात आलेलं आहे. 315मध्ये केंद्रासाठी एकंदरीतच UPSC व प्रत्येक राज्यासाठी SPSCची स्थापना करण्यात येईल. 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक संयुक्त लोकसेवा आयोग देखील स्थापन केला जाऊ शकतो. ओके, आणि कोण करतील तर राष्ट्रपतीच्या किंवा राष्ट्रपती या 2 किंवा अधिक संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्यासंदर्भात राष्ट्रपतींना अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 316 अंतर्गत नियुक्ती व कार्यकाळ संदर्भात दिलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये UPSC सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती तर SPSC सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करेल. त्यांचा कार्यकाळ UPSCच्या बाबतीत जे काही सदस्य व अध्यक्ष आहेत तर त्यांचा कार्यकाळ वयाची 65 वर्षे किंवा 6 वर्षे. ओके, सो टेनर जर आपण बघितलं तर 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. तर राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत 6 वर्षे
किंवा वयाची 62 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. ओके. कलम 317मध्ये सदस्यांना निलंबन किंवा त्यांना एकंदरीतच पदावरून दूर करण्यासंदर्भात दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये गैरवर्तन व इनकॅपॅसिटी इन द सेन्स अयोग्यता, सो मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी या 2 कारणामुळे त्यांना एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर पदावरून दूर करता येईल अशी तरतूद या ठिकाणी 317 कलमांतर्गत देण्यात आलेला आहे. 318मध्ये सदस्य व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवा शर्ती व संदर्भाने नियम करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. 319मध्ये सदस्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर कुठल्याही सार्वजनिक पदावर नियुक्त होता येईल किंवा नाही या संदर्भात दिलेलं आहे. अर्थातच निर्बंध त्यांच्यावर घालण्यात आलेला आहे. ओके. सो UPSCचे अध्यक्ष कोणत्याही सरकारी पदावर जाऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल. मात्र जे काही MPSC किंवा सदस्य जे आहेत या UPSC अंतर्गत ते अध्यक्ष होण्यासाठी पात्र असू शकतात. मात्र ते अध्यक्ष जे झालेले असतील ते परत त्या पदावर किंवा पुढच्या याच्यासाठी पुढच्या इतर पदांसाठी सार्वजनिक पद ते भूषवू शकणार नाही. कलम 320मध्ये त्यांचे जे काही कार्य आहेत राज्य लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संदर्भाने ते दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये परीक्षा घेणे, बढतीच्या संदर्भात, शिस्तभंग विषयी सल्ला देणे, नियुक्तीच्या संदर्भात नियम बनवणे या संदर्भात कलम 320मध्ये देण्यात आलेलं आहे. कलम 321मध्ये संसद व राज्य विधिमंडळाला आयोगाची कार्य स्थानिक प्राधिकरणे किंवा अन्य संस्थांपर्यंत वाढवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 322 अंतर्गत आता 321मध्ये या ठिकाणी जे दिलेलं आहे की संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला जे काही आयोग आहे तर आयोगाचे जे काही अधिकार आहेत तर ते स्थानिक प्राधिकरणासाठी देखील स्थानिक प्राधिकरणाचे जे काही अधिकारी किंवा कर्मचारी निवडण्यासंदर्भात जे काही प्रोव्हिजन आहे किंवा प्रक्रिया आहे तर त्या संदर्भात देखील अधिकार दिला जाऊ शकतो. कलम 322 अंतर्गत खर्चाच्या संदर्भात आयोगाचा जो काही भारतीय केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा राज्य लोकसेवा आयोग असेल तर त्यांचे सदस्यांचे जे काही खर्च आहेत त्यांच्यावर केला जाणार तो UPSCच्या बाबतीत संघराज्याच्या संचित निधीतून ओके आणि राज्यांच्या बाबतीत राज्याच्या संचित निधीतून खर्च केला जायची तरतूद आहे. आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारण्यात आलेलं होतं कलम 323मध्ये वार्षिक अहवालासंदर्भात दिलं गेलेलं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं की कोणत्या कलमात राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या कामाचा वार्षिक अहवाल सादर करण्याची तरतूद आहे, तर कलम 323 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. सो कलम 323मध्ये वार्षिक अहवाल UPSCचे अध्यक्ष राष्ट्रपतींकडे सादर करतात, तर जे काही MPSC आपण म्हणू शकतो MPSCचे अध्यक्ष राज्यपालांकडे सादर करतात. ओके. आणि हे अहवाल त्या UPSCचे जर अहवाल असेल तर संसदेमध्ये आणि राज्याच्या बाबतीत असेल तर ते राज्य विधिमंडळामध्ये मांडले जातात. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती आहेत किंवा कोणत्या आहेत, तर ते या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा पूर्व 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. नीती आयोग, राज्य वित्त आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, केंद्रीय माहिती आयोग. आता केंद्रीय माहिती आयोगच्या संदर्भाने आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत. राज्य वित्त आयोग एकंदरीतच आपल्याला माहितीच आहे की 73व्या व 74व्या घटना दुरुस्ती अधिनियम 1992 नुसार राज्य वित्त आयोगाच्या संदर्भाने किंवा स्टेट फायनान्स कमिशनच्या संदर्भाने आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. कोणत्या कलमांतर्गत करण्यात आलेलं आहे, तर कलम 243I. सो कलम 243I नुसार पंचायतीसाठी किंवा स्थानिक जे काही स्वराज्य संस्था आहेत तर त्यासाठी 243I आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 243Y नुसार अर्थात नगरपालिकांसाठी राज्य वित्त आयोग कार्य करेल किंवा राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि राज्य वित्त आयोग कोण स्थापन करत असतात, तर राज्यपाल करत असतात. ओके. सो दर 5 वर्षांनी एकंदरीतच राज्य वित्त आयोगाची स्थापना राज्यपाल करीत असतात. सो या ठिकाणी बिगर घटनात्मक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यासाठी प्रोव्हिजन किंवा आर्टिकलमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. ओके. सो जर आपण बघितलं तर नीती आयोग जे आहे ते नीती आयोग हे एकंदरीतच कॉन्स्टिट्यूशनल किंवा स्टॅट्युटरी किंवा वैधानिक संस्था आपल्याला दिसून येत नाही, कारण एकंदरीतच ते सरकारच्या अध्यादेशाद्वारे किंवा आदेशाद्वारे स्थापन झालेली एक संस्था आपण म्हणू शकतो. ओके. सो यासाठी विशिष्ट आर्टिकल किंवा कायदा आपल्याला पार्लमेंटमध्ये करण्यात आल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे ही एक बिगर घटनात्मक संस्था आपण म्हणू शकतो. सो आपल्या पर्यायामध्ये स्टेटमेंट येणे अपेक्षित आहे. राज्य वित्त आयोग कलम 243मध्ये 243I आणि Yमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे एक घटनात्मक संस्था आहे, बिगर घटनात्मक संस्था नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी
ब जे स्टेटमेंट आहे ते किंवा ब आपल्या पर्यायामध्ये असायला नको. त्यानंतर आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. आता राष्ट्रीय मागासवर्ग आयोग सुरुवातीला 2019च्या आधी म्हणजेच 102nd अमेंडमेंट ॲक्ट होण्याच्या आधी एक स्टॅट्युटरी संस्था होती, म्हणजे एक बिगर घटनात्मक संस्था होती. मात्र 2018च्या 102व्या घटनादुरुस्तीनुसार किंवा 102nd अमेंडमेंट ॲक्टनुसार एकंदरीतच याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. आणि आता सध्या जर आपण बघितलं तर कलम 338B, सो या कलम 338B नुसार एकंदरीतच नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी बिगर घटनात्मक संस्था दिलेलं आहे आणि ते राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023मध्ये म्हणजे लेटेस्टमध्ये विचारण्यात आलेलं आहे. सो या ठिकाणी बिगर घटनात्मक संस्था आहे का, तर ती घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे क देखील आपल्या पर्यायात असायला नको. केंद्रीय माहिती आयोग. केंद्रीय माहिती आयोग एकंदरीतच एक वैधानिक संस्था आहे, कारण त्या ॲक्टनुसार स्थापन झालेलं आहे. मात्र ती घटनात्मक संस्था नाही, म्हणजे थोडक्यात ती एक बिगर घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे ड जे पर्याय आहे ते आपल्या पर्यायामध्ये असायला हवं. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 4मध्ये अ आणि ड या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे, कारण नीती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग हे बिगर घटनात्मक संस्था आहे. ओके. आणि जर आपल्याला बिगर घटनात्मक आणि बिगर वैधानिक संस्था म्हटलं तर फक्त या ठिकाणी नीती आयोग आहे, ते कारण त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याविषयी प्रोव्हिजन करण्यात आलेलं नाही किंवा संसदेच्या कायद्याने ते निर्मिती करण्यात आलेली नाही. ओके. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग घटनात्मक संस्था आहे. ओके. आता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या बाबतीत या ठिकाणी काही प्रोव्हिजन देण्यात आलेलं आहे. सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये 1993 नुसार किंवा 1993मध्ये एक कायदेशीर संस्था किंवा स्टॅट्युटरी बॉडी म्हणून याची स्थापना करण्यात आलेली होती. सो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग कायदा 1993 नुसार याची स्थापना करण्यात आलेली होती. 2018मध्ये 102nd घटनादुरुस्ती अधिनियम पास करून एकंदरीतच घटनात्मक दर्जा याला देण्यात आलेला आहे. कलम 338B आताच बघितलं. याच्यामध्ये एक अध्यक्ष चेअरपर्सन असतात, एक उपाध्यक्ष म्हणजे व्हाईस चेअरपर्सन आणि आणखी 3 सदस्य यामध्ये असतात. सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. ओके. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि यांची जी नियुक्ती आहे ती भारताचे राष्ट्रपती करीत असतात. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे यसो मुख्य परीक्षा 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. योग्य कथन किंवा कथने ओळखा. राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. ब आहे राज्य निवडणूक आयुक्तांची पदच्युती राज्यपाल करू शकतो. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय किंवा योग्य विधान आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अविधानात दिलेलं आहे की राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे होते आणि ब दिलेलं आहे त्यांची पदच्युती किंवा त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया राज्यपाल करू शकतात. ओके. आता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भात आपण बघितलं तर ही एक घटनात्मक संस्था आहे का, तर ती एक घटनात्मक संस्था आहे, कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये एकंदरीतच 243K या आर्टिकलमध्ये आणि ZA या आर्टिकलमध्ये एकंदरीतच आपल्याला राज्य निवडणूक आयोगाची तरतूद एकंदरीत करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो त्यामुळे ही एक काय म्हणू शकतो तर घटनात्मक संस्था आहे. ओके. स्थापना महाराष्ट्राच्या संदर्भात जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एकंदरीतच 26 एप्रिल 1994 रोजी झालेली आहे. यामागे 1992मधील 73व्या व 74व्या घटनादुरुस्ती अधिनियम कारणीभूत होते. ओके. सो स्वतंत्र राज्य निवडणूक आयोग स्थापन करावे अशी तरतूद यामध्ये या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेले होते. ओके. सो त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 26 एप्रिल 1994 रोजी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. रचना जर बघितलं तर याच्यामध्ये एक राज्य निवडणूक आयुक्त असतो आणि त्यांची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्यपाल. सो आपण महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भात बघतो आहोत, तर ते लक्षात ठेवायचं आहे. सो राज्याच्या निवडणूक आयुक्ताची जी काही नियुक्ती ती राज्यपाल करीत असतात. ते आपले कार्यकाळ किती वर्षाचे असतो तर 5 किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल त्यानुसार ते आपल्या पदावर राहतात. त्यांना दूर करायचं असेल तर फक्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे थोडक्यात जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपण पदावरून दूर करताना जी प्रक्रिया अवलंबिली जाते, तर त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने आपण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना देखील दूर करत असतो. आणि जे काही इतर जे काही घटनात्मक पोस्ट आहेत मग त्यामध्ये
ECI अर्थात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे काही अध्यक्ष आहेत किंवा आयुक्त आहेत, मुख्य आयुक्त, त्यांना देखील आपण त्याच प्रक्रियेने पदावरून दूर करत असतो. त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाचे जे काही आयुक्त असतात तर त्यांना देखील आपण या सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपण ज्या पद्धतीने दूर करतो पदावरून, तर तीच प्रक्रिया यांच्यासाठी देखील अवलंबली जाते. त्यामुळे या ठिकाणी त्यांची पदच्युती किंवा त्यांना पदावरून दूर करण्यासाठी फक्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पदावरून दूर केली जाऊ शकते. यामुळे आयोगाची स्वायत्तता व स्वातंत्र्य सुनिश्चित केलं जातं. आता आपण प्रश्नाकडे आलं तर प्रश्नामध्ये दिलेलं होतं की राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते. सो जे विधान या ठिकाणी दिलेलं आहे ते बरोबर आहे. विधान मात्र चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे की राज्य निवडणूक आयुक्तांची पदच्युती राज्यपाल करतात. सो राज्यपाल करतात का तर राज्यपाल करत नाहीत, तर ते राष्ट्रपती करीत असतात. कारण ती एक प्रक्रियेनुसार पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेनुसार जी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्याप्रमाणे पदावरून आपण दूर करत असतो महाभियोगाची प्रक्रिया आणून, तर त्याच पद्धतीने आपण राज्य निवडणूक आयुक्ताच्या बाबतीत करत असतो. ओके, सो महाभियोगाच्या प्रक्रियेमध्ये आपण संसदेमध्ये पदावरून दूर करण्यासाठी जे काही ठराव आहे तो आपण मांडत असतो. लोकसभेमधील 100 सदस्यांनी पदावरून दूर करण्याच्या संदर्भात प्रस्ताव लोकसभेमध्ये सादर करणे अपेक्षित आहे किंवा राज्यसभेमध्ये 50 सदस्यांनी तो प्रस्ताव सादर करणे राज्यसभेमध्ये मांडणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रत्येक सभागृहामध्ये 2/3 बहुमताने त्या विधेयकाला पदावरून दूर करण्यासंदर्भातल्या विधेयकाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर ते राष्ट्रपतीकडे गेल्याच्यानंतर राष्ट्रपतींनी त्या विधेयकाला संमती दिलेली असेल तेव्हाच आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, राज्य निवडणूक आयुक्त इत्यादी जे घटनात्मक पदं आहेत ज्यांना या प्रक्रियेद्वारे दूर केले जाते, तर त्या पदावरील जे काही आयुक्त असतील किंवा अध्यक्ष असतील तर त्यांना आपण पदावरून दूर करत असतो. ओके, सो त्यामुळे जे स्टेटमेंट आहे की राज्यपाल पदावरून दूर करू शकतात अशी तरतूद आहे तर ते चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला योग्य विचारलेलं होतं. सो योग्य पर्याय असणार आहे फक्त आणि पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पहिले आयुक्त जर आपण बघितलं तर श्री D.N. चौधरी हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त होते. सो D.N. चौधरी, सो ते लक्षात ठेवायचं आहे. सध्याचे कोण आहेत तर श्री दिनेश T. वाघमारे, सो 7वे अध्यक्ष आहेत. सो ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो दिनेश वाघमारे हे सध्या राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 विचारण्यात आलेला प्रश्न. ओके, सो अयोग्य कथन ओळखा असा एकंदरीत प्रश्न आहे. भारताच्या निवडणूक आयोग ही एक स्थायी संविधान संस्था आहे. दुसरा पर्याय आहे निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. आहे 16 ऑक्टोबर 1990 रोजी पहिल्यांदा 2 अतिरिक्त आयुक्त भारतीय निवडणूक आयोग नेमण्यात आले किंवा या आयोगात नेमण्यात आले. चौथा पर्याय दिलेला आहे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. सो कुठला पर्याय या ठिकाणी अयोग्य म्हणजे चुकीचा आहे. ओके, तो चुकीचा फाइंड आउट करायचा आहे म्हणजे आपल्याला बरोबर माहिती असणे अपेक्षित आहे. आता भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात जर बघितलं तर एकंदरीतच ही एक घटनात्मक संस्था आहे आणि एक स्वतंत्र ऑटोनॉमस संस्था आहे. त्यामध्ये जे काही कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप त्यात संविधानाने प्रतिबंध केलेला आहे. ओके, सो एक ऑटोनॉमस संस्था आहे. सो अलीकडे राज्य जे काही निवडणूक आयोग आहे भारतीय निवडणूक आयोग मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. एकंदरीतच वाढीव मतांच्या जो काही अलिगेशन सध्या एकंदरीत भारतीय निवडणूक आयोगावर लागले आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. तर परीक्षेत त्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो एकंदरीत जर आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बघितलं तर कलम 324 भारतात मुक्त व निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आयोगाची स्थापना एक्झॅक्ट डेट जर लक्षात ठेवायचं आहे तर 25 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे आणि हा दिवस आता राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. सो ते देखील लक्षात ठेवायचं आहे. आता भारताच्या निवडणूक आयोगाच्या संदर्भाने जे काही घटनात्मक तरतुदी आहेत सो मागच्या लेक्चरमध्ये देखील आपण हे डिस्कस केलेलं होतं. सो भाग 15 किंवा पार्ट 15 एकंदरीतच भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात आणि कलम 324 ते 329 या कलमामध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भाने दिलेलं आहे. ओके, सो
मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलेलं असेल तर हे आपण सविस्तर कलम डिस्कस केलेला आहे. ओके, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर अयोग्य कथने ओळखा असं पर्याय दिलेला आहे किंवा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहिला पर्याय आहे भारताचे निवडणूक आयोग एक स्थायी संविधान संस्था आहे. बरोबर आहे, कारण ती एक स्थायी आणि स्वतंत्र संस्था आहे, त्यामुळे जे विधान आहे किंवा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे या आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. सो हे देखील बरोबर आहे. 25 जानेवारी 1950 रोजी या आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आहे 16 ऑक्टोबर 1990 रोजी पहिल्यांदा 2 अतिरिक्त आयुक्त भारतीय निवडणूक आयोगात नेमण्यात आले. हे मात्र चुकीचं आहे. 16 ऑक्टोबर डेट बरोबर आहे, मात्र वर्ष या ठिकाणी चुकवण्यात आलेलं आहे. तर 16 ऑक्टोबर 1989 या वर्षी 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगामध्ये नेमण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 1950 पासून म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेपासून ते 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत ही एक सदस्यीय म्हणजे फक्त त्यामध्ये जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहे तेच होते, इतर जे सदस्य आहेत तर त्यामध्ये नव्हते. मात्र 1989मध्ये जी 61वी घटनादुरुस्ती कायदा 1988 नुसार 1989मध्ये कामाचा व्याप या ठिकाणी एकंदरीतच भारतीय निवडणूक आयोगाच्या वाढलेला कामाचा व्याप लक्षात घेऊन 16 ऑक्टोबर 1989 रोजी राष्ट्रपतींनी 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे. आता 61व्या घटनादुरुस्तीनुसार काय करण्यात आलं तर जी काही मतदानाचे वय आहे ते 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यात आलेलं होतं. ओके, सो मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आलं आणि त्यामुळे कामाचा जो काही वाढलेला भार आहे किंवा व्याप आहे तर तो दूर करण्यासाठी म्हणून राष्ट्रपतींनी 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्ताची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सो या ठिकाणी 16 ऑक्टोबर 1989 योग्य असणार आहे, मात्र या ठिकाणी प्रश्नात आपल्याला दिलेला आहे 1990, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचा आहे आणि आपल्याला अयोग्य किंवा चुकीचं विचारलेलं होतं, त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, आणि चौथा पर्यायात दिलेला आहे की मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात. सो हे बरोबर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त असेल किंवा इतर निवडणूक आयुक्त आहे सो त्यांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करीत असतात. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता 16 ऑक्टोबर 1989 नंतर निवडणूक आयोग 3 सदस्यीय बहुसदस्यीय मंडळ झालेले आहे. ओके, मल्टी मेंबर आयोग झालेलं होतं, मात्र परत जानेवारी 1990मध्ये 2 अतिरिक्त पदांची समाप्ती करण्यात आली आणि पुन्हा पूर्वीच्या 1 सदस्यीय पद्धतीने ते जे काही स्वरूप आहे ते प्राप्त झालेलं होतं. परत मात्र ऑक्टोबर 1993मध्ये राष्ट्रपतींनी 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे. ते आतापर्यंत या ठिकाणी 3 मेंबर जे काही कमिटी आहे किंवा कमिशन आहे ते स्थापन करण्यात येतो आहे किंवा स्थापन करण्यात आलेलं आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. सो इट्स ऑल अबाउट भारतीय निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021. पर्याय दिलेला आहे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीद्वारे राष्ट्रपती करीत असतात. दुसरा पर्याय आहे ते आपले पद 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे ती एक संविधानिक संस्था नाही. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे संविधानिक संस्था नाही असा कीवर्ड या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चौथा पर्याय आहे आयोग 2005मध्ये केंद्र शासनाने स्थापन केलेला आहे, अर्थात केंद्रीय माहिती आयोग 2005मध्ये केंद्र शासनाने स्थापन केलेला आहे असा एकंदरीतच प्रश्न या ठिकाणी आपल्याला एकंदरीत विधानाच्या स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला चुकीचं जे काही विधान आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता केंद्रीय माहिती आयोग किंवा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन ही एक वैधानिक संस्था आहे. ती संविधानिक संस्था आहे का? संविधानिक म्हणजे काय, कॉन्स्टिट्युशनल नाही, तर ती एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3मध्ये दिलेलं होतं ती संविधानिक संस्था नाही. ओके, सो हे पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 योग्य आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. सो ही एक वैधानिक संस्था आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याची स्थापना किंवा हा जो काही
ॲक्ट आहे तो 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झालेला आहे आणि त्यानुसार या आयोगाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. ही एक वैधानिक किंवा स्टॅट्युटरी संस्था आहे. ती घटनात्मक संस्था नाही किंवा संविधानिक संस्था नाही. मुख्यालय कुठं आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. रचना जर आपण बघितलं तर याच्यामध्ये एक मुख्य आयुक्त आणि इतर जे माहिती आयुक्त आहेत तर ते कमाल 10 माहिती आयुक्त असतील अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सो एक मुख्य आयुक्त, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर एक आणि इतर इन्फॉर्मेशन कमिशनर कमाल 10 म्हणजे मॅक्सिमम 10 इन्फॉर्मेशन कमिशनर असतील अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 10पेक्षा जास्त असणार नाही. नियुक्ती, सो सदस्यांची नियुक्ती, अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि यासाठी एक शिफारस समिती असते. ओके, सो शिफारस समितीमध्ये कोण असतात तर पंतप्रधान हे अध्यक्षस्थानी असतात, लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतात आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले केंद्रीय मंत्री असतात. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे केंद्रीय मंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान या निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोग आणि इतर माहिती आयुक्त यांची नियुक्ती करीत असतात. ओके, सो या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेलं होतं की मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीद्वारे राष्ट्रपती करतात. सो हे देखील बरोबर असणार आहे. ओके, आयोग 2005 नुसार स्थापन झालेला आहे, हे देखील आपण बघितलेलं आहे. सो चूक आपल्याला विचारलेलं होतं. सो 1, 3 आणि 4 बरोबर आहे. सो एकमेव पर्याय आपल्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की पर्याय क्रमांक 2 जी चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे तर त्यांचा कार्यकाळ जर आपण बघितलं तर कार्यकाळ असा फिक्स या ठिकाणी देण्यात आलेला नाही, तर केंद्र शासनाने किंवा केंद्र शासनावर सोपवण्यात आलेला आहे. सदस्यांचा व अध्यक्षांचा कार्यकाळ केंद्र शासन निश्चित करेल किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल त्यानुसार ते आपल्या पदावर राहतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. सो साधारणतः जर प्रश्नात विचारलेलं असेल तर साधारणतः या माहिती आयुक्तांचा किंवा जे काही केंद्रीय माहिती आयुक्त आहेत तर त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, साधारणतः विचारलं तर 3 वर्षाचा कार्यकाळ असतो. मात्र ते कार्यकाळ कोण निश्चित करीत असतात तर केंद्र सरकार निश्चित करीत असतात. अप्रोप्रिएट विचारलेलं असेल की केंद्रीय माहिती आयोगाबाबत जे काही ते केंद्रीय माहिती आयुक्त किंवा इतर माहिती आयुक्त आहेत तर त्यांच्या कार्यकाल किती वर्षाचा असतो तर ते केंद्र शासन निश्चित करेल त्याप्रमाणे असतो किंवा वयाची 65 वर्षापर्यंत असतो. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा नियुक्ती होतं का तर पुन्हा नियुक्ती होत नाही. सदस्यांकडे कायदा, प्रशासन, सामाजिक सेवा, शासन, व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. खासदार, आमदार किंवा राजकीय पक्षाचे सदस्य किंवा नफा देणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या पदावर असलेले व्यक्ती या ठिकाणी सदस्य होऊ शकत नाही. ओके, सो या ठिकाणी आपल्याला केंद्रीय माहिती आयोगाच्या संदर्भात आपण बघितलेलं आहे. सो ब जे विधान आहे किंवा पर्याय क्रमांक 2 आहे ते चुकीचं आहे. व आपले पद 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष आहे का तर केंद्र शासन ठरवेल त्याप्रमाणे किंवा वयाची 65 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबाबत कोणते विधान चुकीचं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020. सुरुवातीला राज्यघटनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी अनुच्छेद 338 नुसार एक विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती. दुसरा पर्याय आहे 1990च्या 65व्या घटनादुरुस्तीनुसार एक सदस्यीय पद्धतीचे रूपांतर बहुसदस्य अशा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगामध्ये करण्यात आले. तिसरा पर्याय आहे 2003च्या 89व्या घटनादुरुस्तीच्या अगोदर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आयोगाचे भाग पाडून थोडक्यात 89व्या घटनादुरुस्ती कायदा 2003 नुसार जे पूर्वी एकच आयोग होतं राष्ट्रीय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग त्याचे भाग पाडून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असे 2 स्वतंत्र आयोग पाडण्यात आले. म्हणजे त्याच्यामध्ये बायफर्केट करण्यात आलेलं अशा पद्धतीने विधान दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे राज्यघटनेने अनुच्छेद 338 मध्ये सर्व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसभेमध्ये तसेच राज्यांच्या विधानसभेमधील राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत. ओके, आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. आता विधानांचा व्यवस्थित विचार केला तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे तिन्ही विधान योग्य आहेत. मात्र चुकीचं विचारलेलं आहे आणि चुकीचं पर्याय आहे पर्याय क्रमांकाचा. का चुकीचं आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की अनुच्छेद 338 मध्ये ते दिलेलं नसून 330. ओके, सो
330मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आणि 332 आणि 332 330मध्ये लोकसभेमध्ये SC/STच्या ज्या काही आरक्षित जागा आहेत तर त्या संदर्भाने आणि 332मध्ये एकंदरीतच जे काही विधानसभेमधील आरक्षित जागा आहेत तर त्याविषयी दिलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे, कारण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. ओके, बाकी इतर जे काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता, ज्याच्यामध्ये सुरुवातीला अनुसूचित जाती आयोग व अनुसूचित जमाती यांसाठी राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 338नुसार एक विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती. बरोबर आहे. 1990च्या 65व्या घटनादुरुस्तीनुसार त्याचे रूपांतर जे एक सदस्य होते म्हणजे एक अधिकारी होता तर ते ते बहुसदस्यीय करण्यात आलेलं आहे आणि त्याला आयोगाचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर परत 2003च्या 89व्या घटनादुरुस्तीनुसार जे एकमेव आयोग होतं तर त्याचं 2 स्वतंत्र आयोगामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. सो तीनही विधान या ठिकाणी योग्य आहे, मात्र पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो हेच या ठिकाणी दिलेलं आहे. 89व्या घटनादुरुस्ती 2003नुसार याआधी स्थापन झालेला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग विभाजित करून 2 स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. अनुसूचित जाती आयोगाच्या बाबतीत जर आपण बघितलं स्थापना कधी झालेला आहे तर 2003च्या या 89व्या घटनादुरुस्तीनुसार 2004 साली कलम 338 अंतर्गत औपचारिक स्थापना करण्यात आलेला आहे. तर कलम 338A मध्ये एकंदरीतच नॅशनल कमिशन फॉर SC/ST किंवा शेड्यूल ट्राईबच्या संदर्भाने स्थापन करण्यात आलेलं आहे. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य याच्यामध्ये असतात. सर्व सदस्य व अध्यक्ष यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. त्यांचा कार्यकाळ हे 3 वर्षाचा असतो. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो आणि सरकार काही नियमांनुसार त्याच्यामध्ये काही बदल करू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने जानेवारी 2014मध्ये किंवा जानेवारी 2014पर्यंत भारतातील डॅश डॅश समुदायांना अल्पसंख्याक समुदाय म्हणून अधिसूचित केले होते. ओके, 5, 6, 7, 8 सो किती समुदायांना एकंदरीतच अल्पसंख्याक समुदाय म्हणून अधिसूचित केलेला आहे असा एकंदरीतच प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी आपण राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगच्या संदर्भाने बघणार आहोत. नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ही एक वैधानिक संस्था आहे जी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992नुसार अंतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे. पहिल्याच प्रश्नामध्ये आपण बघितलेलं होतं की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992नुसार या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ते बरोबर होतं. सो एक वैधानिक संस्था आहे. पहिला वैधानिक आयोग 17 मे 1993 रोजी स्थापन करण्यात आलेला आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. कायदा कुठला आहे तर 1992चा कायदा आहे, मात्र स्थापन कधी झालेला आहे. सो औपचारिक स्थापना 17 मे 1993 रोजी स्थापन झालेला आहे. त्यानंतर याआधी 1978मध्ये एक केंद्रीय गृहमंत्रालयाने एका नोटिफिकेशनद्वारे किंवा अधिसूचनेद्वारे अवैधानिक किंवा नॉन स्टॅट्युटरी संस्था म्हणून किंवा नॉन स्टॅट्युटरी आयोग याची स्थापना करण्यात आलेली होती. 1992नुसार त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. सुरुवातीला 5 धर्मांना किंवा जे काही 5 धर्म आहेत तर त्यांना एकंदरीतच किंवा 5 समुदायाला या ठिकाणी अल्पसंख्याक म्हणून दर्जा देण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि झोरोस्ट्रियन ज्याला पारसी म्हटलं गेलेलं आहे. मात्र 2014मध्ये जैन समुदायालाही या ठिकाणी यात समाविष्ट करण्यात आलेला आहे अल्पसंख्याक समुदाय म्हणून. आणि सध्या जर आपण विचारात घेतला तर एकंदरीतच 6 अल्पसंख्याक समुदाय सध्या अधिसूचित आहेत आणि तेच आपल्याला प्रश्नात विचारण्यात आलेलं आहे की जानेवारी 2014पर्यंत म्हणजे जैन समुदायाला ज्या वर्षी अल्पसंख्याक समुदाय म्हणून दर्जा मिळाला त्याच्यानंतर किंवा तोपर्यंत किती अल्पसंख्याक समुदाय या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने अधिसूचित केलेला आहे. सो पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 6. ओके, सो 6 समुदाय सध्या अल्पसंख्याक समुदाय म्हणून अधिसूचित करण्यात आलेला आहे. आता कंपोजिशन जर बघितलं याच्यामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या बाबतीत एक अध्यक्ष असतात, एक उपाध्यक्ष आणि 5 सदस्य याच्यामध्ये असतात. सदस्य हे केंद्र सरकारद्वारे नियुक्त असतात. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपतीद्वारे नाही तर केंद्र सरकारद्वारे नियुक्त असतात. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर या ठिकाणी प्रेसिडेंट दिलेलं असेल तर ते चुकीचं असणार आहे. सो केंद्र सरकार नियुक्त असतात. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. सो लक्षात ठेवायचं आहे त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. आणि या आयोगाकडे चौकशीसाठी या आयोगाला
दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त होतात. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो तुलनात्मक या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत, राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग. आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या ठिकाणी विधानांच्या स्वरूपात किंवा पर्याय दिलेला आहे आणि आपल्याला बरोबर विधान या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, ती एक वैधानिक संस्था असून तिच्यात एक अध्यक्ष आणि इतर 5 सदस्य असतात. दुसरा पर्याय आहे अध्यक्षाची नेमणूक भारताचे पंतप्रधान करतात. तिसरा आहे ते आपले पद 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. आणि पर्याय क्रमांक 4 आहे गुन्हेगारास शिक्षा करण्याचा अधिकार त्या आयोगास आहे. ओके, आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या बाबतीत नॅशनल कमिशन फॉर वुमन्स ही एक वैधानिक संस्था आहे. वैधानिक म्हणजे काय, तर स्टॅट्युटरी संस्था आहे जी जानेवारी 1992मध्ये राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990नुसार स्थापन झालेला आहे. परत पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितलेलं होतं, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना या राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990नुसार स्थापन झालेलं आहे. सो या अधिनियमानुसार एकंदरीतच याची स्थापना झालेली आहे. ॲक्च्युअल डेट जर लक्षात ठेवायचं झालं की कधी स्थापन झालेलं आहे तर 31 जानेवारी 1992 रोजी एकंदरीत ही स्थापना झालेली आहे. उद्देश महिलांसाठी घटनात्मक व कायदेशीर संरक्षणाचे पुनरावलोकन करणे, कायद्यांची शिफारस करणे, तक्रार निवारणाच्या संदर्भाने कार्य करणे, सरकारला महिलाविषयक धोरण ठरवण्यासाठी सल्ला देणे, यासाठी म्हणून या आयोगाची स्थापना झालेली आहे. ओके, आता अधिकार जर बघितलं तर याच्यामध्ये नागरी न्यायालयाप्रमाणे, थोडक्यात सिव्हिल न्यायालयाप्रमाणे एकंदरीतच सिव्हिल कोर्टप्रमाणे साक्षीदारांना समन्स जारी करणे, कागदपत्रांची मागणी करणे, चौकशीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवणे ही तरतूद देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये गुन्हेगारास शिक्षा देण्याचा अधिकार नाही. सो लक्षात ठेवायचं, गुन्हेगारास शिक्षा देण्याचा अधिकार केवळ न्यायालयाचा असतो. जे काही फौजदारी न्यायालय आहे तर त्याचा अधिकार असतो, ते दिवाणी न्यायालयाचा किंवा इतर ज्या काही संस्था आहेत ज्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त होतात तर त्यांना नसतो, ते फौजदारी न्यायालयाचा अधिकार असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4मध्ये दिलेलं होतं की गुन्हेगारास शिक्षा करण्याचा अधिकार त्या आयोगाचा आहे, चुकीचं असणार आहे. ओके, पहिला जर अध्यक्ष आपण बघितलं तर सौ जयंती पटनायक. सो जयंती पटनायक यावर देखील कंबाईनचा पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे. सो 1992मध्ये पहिली त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या जयंती पटनायक. ओके, आता पर्यायाकडे आपण जर प्रश्नाकडे आलं तर आपल्याला काय दिसून येतं, बरोबर फाइंड आउट करायचं आहे. ती वैधानिक संस्था असून तिच्यात एक अध्यक्ष आणि इतर 5 सदस्य असतात. सो बरोबर आहे, तिच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. सो या ठिकाणी लक्षात ठेवा, एक अध्यक्ष व 5 सदस्य अशी रचना एकंदरीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या बाबतीत दिसून येतो. त्याच तुलनेमध्ये आपण राज्य महिला आयोगाच्या बाबतीत जर बघितलं तर एक अध्यक्ष आणि 6 सदस्य असतात. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. मिनिमम एक SC किंवा एक STचे जे काही सदस्य आहेत तरी याच्यामध्ये असावे अशी तरतूद आहे. राज्य महिला आयोगाच्या बाबतीत आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत जे काही महिला डिपार्टमेंट आहे वुमेन्सच्या संदर्भाने एक सचिव या ठिकाणी असतात आणि DGP जो काही राज्याचा पोलीस महासंचालक आहे तर या राज्य महिला आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात, ते लक्षात ठेवायचं आहे. कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3मध्ये दिलेला आहे ते आपले पद 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे धारण करतात, चुकीचं आहे. तर त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर 3 वर्षाचा असतो. ओके, सो 3 वर्षाचा कार्यकाळ असतो. अध्यक्षाची नेमणूक पंतप्रधान करतात का, सो हे देखील चुकीचं आहे. तर अध्यक्षाची नेमणूक कोण करतात, तर केंद्र शासन करतात. स्पेसिफिकली पंतप्रधान करत नाही, केंद्र शासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे किंवा पर्याय क्रमांक 2 देखील या ठिकाणी चुकीचं आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे लोकायुक्त किंवा उपलोकायुक्तच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोणत्या राज्याने सर्वप्रथम लोकायुक्त व उपलोकायुक्त अधिनियम अंमलबजावणी केला? राज्यसेवा मुख्य 2024, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश. ओके, आता भारतातील लोकपाल व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य जर बघितलं तर महाराष्ट्र आहे. सो महाराष्ट्र या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. आता महाराष्ट्राने सर्वप्रथम लोकायुक्त जे काही अधिनियम केलेलं होतं तर त्याची अंमलबजावणी केली आणि राज्यामध्ये व्यवस्था लोकायुक्त लोकपाल किंवा लोकायुक्त जी काही व्यवस्था आहे ते स्वीकारणारे पहिले राज्य ठरलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. पण याआधी ओडिशा या राज्याने एकंदरीतच ओडिशाने लोकायुक्त संबंधी जो काही कायदा आहे तो 1970मध्ये केलेला होता. ओके, सो जे काही कायदा पास करणारे पहिले राज्य ओडिशा आहे. मात्र प्रत्यक्षात जी काही अंमलबजावणी आहे ती 1983मध्ये झाली
आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम 1971द्वारे लोकायुक्त संस्थेची स्थापना झाली आणि जी काही अंमलबजावणी आहे तर त्या ॲक्टची अंमलबजावणी 25 ऑक्टोबर 1972 पासून जे काही ॲक्ट आहे ते प्रभावी झालेलं आहे किंवा अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सर्वात आधी अंमलबजावणी करणारे जे राज्य आहेत किंवा स्थापन करणारे राज्य आहेत महाराष्ट्र. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे लोकपाल संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 लोकपाल अर्थात ॲम्बुस्डमॅन ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं गेलेलं आहे. सो ही लोकपालशी संबंधित खालील विधाने विचारात घ्या. विधान आहे न्यूझीलंड हा राष्ट्रकुल राष्ट्रांमधील लोकपाल नेमणारा पहिला देश आहे. ब आहे भारतात लोकपाल आणि त्यातील सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षापर्यंत आहे. क आहे लोकपालमधील न्यायिक सदस्य हा सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश अथवा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश असावा. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ओके, आता या ठिकाणी थोडा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा अप्रोच आपण बघूया. विधानात दिलेला आहे की न्यूझीलंड हा राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये लोकपाल नेमणारा पहिला देश आहे. ठीक आहे, याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. ओके, जेव्हा आपण अभ्यासात असतो तर आपल्याला माहिती नसेल की राष्ट्र कुठला होता पहिला स्वीकारणारा किंवा पहिला राष्ट्रकुल देश जो लोकपाल स्वीकारलेला आहे. सो आपल्याला याविषयी काहीच माहिती नाही असं आपण कन्सिडर करूया. ओके, ब आहे भारतात लोकपाल आणि त्यातील सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्ष आहे. या ठिकाणी आपल्याला त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांचं जे काही टेनर आहे भारताच्या लोकपालविषयी ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांचा कार्यकाळ वयाची 70 वर्षे किंवा जो कार्यकाळ आहे तो पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आणि या ठिकाणी दिलेला आहे ब लोकपाल त्यातील सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे. सो 5 वर्ष बरोबर आहे, मात्र वयाची 65 वर्ष नको, तर त्या ठिकाणी 70 वर्ष पाहिजे. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके, आता ब जर स्टेटमेंट जर आपण एलिमिनेट केलं, आपल्याला बरोबर विचारलेलं आहे ना. सो ब जर आपण पर्याय एलिमिनेट केलं तर ब पर्याय असणारा आपण जे काही पर्याय ते एलिमिनेट करू शकतो आणि फक्त एकमेव पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे तो पर्याय क्रमांक 3. आणि पहिला विधान माहिती असताना देखील आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके, क विधानात दिलेलं आहे लोकपालमधील न्यायिक सदस्य हा सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचा माजी मुख्य न्यायाधीश असावा. हे मात्र बरोबर आहे. ओके, आता लोकपालच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे लोकपालमध्ये एक अध्यक्ष आणि 8 सदस्य असतात. सो लक्षात ठेवायचं आहे लोकपालमध्ये किती सदस्य असतात तर 8 सदस्य आणि 1 अध्यक्ष असतात. त्यापैकी किमान जे अर्धे सदस्य आहेत म्हणजे 8 पैकी 4 सदस्य हे न्यायिक सदस्य असतील, म्हणजे न्यायालयीन भूमिका बजावणारे जे काही सदस्य म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाईल. थोडक्यात जे माजी न्यायाधीश राहिलेले जे व्यक्ती आहेत तर त्या ठिकाणी न्यायिक सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती होऊ शकतात. इतर जे सदस्य आहेत तर ते इतर या लोकपालच्या संदर्भात किंवा सार्वजनिक जीवनामध्ये विशेष अनुभव असणाऱ्या व्यक्तींची या ठिकाणी सदस्य म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा भ्रष्टाचार विरोधी क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती असू शकतो. ओके, न्यायिक सदस्यांमध्ये आपण बघितलं की माजी न्यायाधीश असू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असू शकतात. किमान 50% सदस्य हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक व महिला असावेत अशी तरतूद करण्यात आलेली आहे. जे काही 8 पैकी 4 सदस्य हे या पर्टिक्युलर कॅटेगरी अंतर्गत त्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक किंवा महिला यांपैकी असेल. पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा नियुक्त न्यायाधीश आणि एक प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ किंवा कायदेतज्ञ यांची एक समिती असेल आणि या समितीने सुचवलेल्या नावांच्या शिफारशीनुसारच राष्ट्रपती काय करतील तर त्या ठिकाणी एकंदरीतच लोकपाल किंवा जे सदस्य आहेत तर त्यांची नियुक्ती करतील अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कार्यकाळ 5 वर्ष किंवा याची 70 वर्षापर्यंत असेल. लोकपालाला पंतप्रधान, मर्यादित बाबींमध्ये मंत्री, खासदार, गट ते गट द अधिकारी व इतर सार्वजनिक पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे अधिकार लोकपालाकडे असेल. ओके, सो पंतप्रधानांचे काही मर्यादित बाबी वगळता ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल संबंध असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असेल. ओके, सो इत्यादी बाबी वगळता पंतप्रधानपासून ते गट ड पर्यंतचे अधिकारी याच्या संदर्भात जे काही भ्रष्टाचाराचे आरोप होईल तर त्यावर चौकशीचे किंवा इतर प्रक्रिया अवलंबण्याचे जे काही अधिकार असेल ते लोकपालाकडे असेल अशी तरतूद आहे या ठिकाणी.
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची मिळकत ताब्यात घेण्याचा अधिकार देखील लोकपालाला असेल. जी काही संपत्ती बेकायदेशीर गोळा केलेला असेल एखाद्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार मार्गाने, तर त्याची संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार देखील या लोकपालकडे असेल. भारतामध्ये लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013मध्ये एकंदरीतच स्वीकारण्यात आला किंवा यासाठी ॲक्ट तयार करण्यात आला. याची जी काही अंमलबजावणी आहे ती 16 जानेवारी 2014 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. 1 जानेवारी 2014ला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केला आणि त्यानंतर 16 जानेवारी 2014 पासून या ॲक्टच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. भारताचे पहिले लोकपाल होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. ओके, 17 मार्च 2019 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सध्याचे लोकपाल कोण आहेत तर न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर आपल्या महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. दुसरे लोकपाल ठरलेले आहेत. 2025मध्ये त्यांची एकंदरीतच न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांचे दुसरे लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, आता लोकपाल स्वीकारणारा पहिला देश कुठला होता तर स्वीडनने ॲम्बिडमेंट ही प्रक्रिया स्वीडनमध्ये अस्तित्वात आली. आणि राष्ट्रकुल जर आपण बघितलं तर राष्ट्रकुल देश कुठला आहे ते आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड हा राष्ट्रांमधील पहिला देश ठरलेला आहे ज्यांनी लोकपालचा स्वीकार केला. अ आणि क बरोबर आहे, मात्र ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. अ आणि क असणारा पर्याय क्रमांक 3. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या खालील कोणत्या कलमानुसार अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था संबंधित घटक राज्यांना करता येते, न करता येते या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. राज्यांना पाहिजे होतं या ठिकाणी. राज्यांना करता येते असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. कलम 356, कलम 201, कलम 350A, कलम 350B. आता ऑफिशियल लँग्वेजच्या संदर्भाने किंवा अधिकृत भाषेच्या संदर्भाने भारतीय राज्यघटनेच्या भाग 17मध्ये ओके, भाग 17मध्ये 343 ते 351 या कलमामध्ये एकंदरीतच प्रोव्हिजन देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये संघाची भाषा, राज्याची अधिकृत भाषा, न्यायालय असेल, संसद, राज्यसभा, विधानमंडळातील अधिकृत भाषा, विशेष तरतुदी असे 4 सेक्शनमध्ये हे डिवाईड करण्यात आलेलं आहे. ओके, संघाची भाषेच्या संदर्भाने आपण हे मागच्या लेक्चरमध्ये देखील बघितलेलं होतं सुरुवातीलाच. कलम 343मध्ये संघाची अधिकृत भाषा जी देवनागरी लिपीमध्ये हिंदी भाषा असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यांची अधिकृत भाषा 345मध्ये दिलेला आहे. राज्यांना आपली अधिकृत भाषा ठरवण्याचा अधिकार असेल. 346मध्ये राज्यांमधील व राज्य केंद्र सरकार यांच्यामधील संवादाची भाषा देण्यात आलेली आहे. कलम 347मध्ये जर लोकसंख्येचा एखादा मोठा भाग एखाद्या भाषेच्या मान्यतेसाठी मागणी करत असेल, अशा वेळेस राष्ट्रपती या भाषेला मान्यता देऊ शकतात, हे कलम 347मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, थोडक्यात एखाद्या राज्यामध्ये त्याला अधिकृत भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी एखादा लोकसंख्येचा भाग पर्टिक्युलर लोकसंख्येच्या पोर्शनमध्ये किंवा समुदायातून त्याविषयी मागणी होत असेल तर राष्ट्रपती त्या विशिष्ट भाषेला एकंदरीतच अधिकृत भाषा म्हणून दर्जा देऊ शकतात, अशी तरतूद या कलम 347मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर 348मध्ये सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीसाठी जी काही भाषा आहे तर ती इंग्रजी असेल, मात्र संसद या इंग्रजीऐवजी कायद्यानुसार बदल करून एकंदरीत इतर भाषेला अधिकार देऊ शकेल अशी तरतूद या 348मध्ये देण्यात आलेली आहे. 349मध्ये संसदेत भाषाविषयक कायदे करताना राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असेल. ओके, लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी कलम 349मध्ये देण्यात आलेलं आहे. भाषाविषयक किंवा अधिकृत भाषेमध्ये काही बदल करायचे असेल अशा वेळेस पार्लमेंटमध्ये जे काही विधेयक मांडले जाईल तर त्याला राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असेल. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही विशेष तरतुदी ज्याच्यामध्ये 350 ते 351 या कलमामध्ये देण्यात आलेला आहे. 350मध्ये नागरिकांना सरकारशी संवाद साधण्याचा अधिकार स्वतःच्या भाषेमध्ये. ओके, 350A काय दिलेलं आहे तर 350A अल्पसंख्याकांना त्यांचा प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतून वापरण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 350A बाबतीत 350B अल्पसंख्याक भाषांसाठी राष्ट्रपती एक विशेष अधिकारी नियुक्त करेल अशी तरतूद देण्यात आलेली आहे. 350B लक्षात ठेवायचं आहे. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी कलम 351 दिलेलं आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, यावर देखील आयोगाने पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेला आहे.
हिंदी भाषेच्या विकासासाठी 351 या कलमांतर्गत तरतूद आहे. 350 बी मध्ये अल्पसंख्याकाच्या भाषेसाठी एक विशेष अधिकारी असेल, राष्ट्रपती नियुक्त विशेष अधिकारी 350 बी. आणि प्राथमिक शिक्षणात मातृभाषेतून शिक्षण हे कलम 350 ए मध्ये दिलेलं आहे. आणि तेच आपल्याला या प्रश्नात विचारण्यात आलेलं आहे की कोणत्या कलमानुसार अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था संबंधित घटक राज्यांना करता येईल. सो कलम 350 ए पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे पंचायत राज संदर्भाने काही तरतुदी. ॲजसच आपल्याला राज्यसेवा पूर्वमध्ये पंचायत राज संदर्भाने तितका डीप विचारला जात नाही जितका कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारला जातो, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यावर प्रश्न असतो. मात्र राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये एकंदरीतच ज्या केंद्रीय स्तरावर ज्या काही घटना दुरुस्त झालेल्या आहेत पंचायत राज संदर्भाने त्यावरच प्रश्न विचारल्याचं दिसून येतो. ओके, सो प्रश्न विचारला गेलेला आहे की 74व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत किंवा आहेत. ओके, सो आहे किंवा आहेत. राज्यसेवा मुख्य 2021 आहे या कायद्याने भारताच्या संविधानात भाग 11A जोडला गेला आहे. ओके, सो याचा अर्थ काय तर 11. ओके, सो भाग 11 जोडला गेलेला आहे. ब आहे या कायद्याने भारताच्या संविधानात 12वे परिशिष्ट जोडले आहे. आता 74व्या घटनादुरुस्ती कायदा 1992 नुसार एकंदरीतच भारतीय संविधानामध्ये भाग 9A चा समावेश होतो. ओके, सो 9. आणि जर आपण याचा विचार केला, रोमन अंकाचा विचार केला, तर या ठिकाणी या रोमन अंकावर आपण कन्फ्यूज होऊन आपला प्रश्न चुकू शकतो. ओके, सो हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो भाग 9A मध्ये थोडक्यात रोमन अंक यामध्ये दिलेला आहे. सो यानुसार एकंदरीतच 74व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भाने नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये या भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका अर्थात अर्बन लोकल बॉडीच्या संदर्भाने जे काही तरतुदी आहेत, प्रोव्हिजन्स आहेत ते दिल्या गेलेलं आहे. आणि विशिष्ट अनुसूची जी 12व्या अनुसूचीनुसार एकंदरीतच 12वी अनुसूची एकंदरीत आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि या 12व्या अनुसूचीमध्ये 18 विषय हे नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील असतील आणि त्या अंतर्गत त्यांना अधिकार प्राप्त होईल, ज्याच्यामध्ये शहर नियोजन, पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, दारिद्र्य निर्मूलन इत्यादी 18 विषयांच्या बाबतीत जे कार्य किंवा कामकाज पद्धती चालवण्याचा अधिकार या 12व्या अनुसूची अंतर्गत अर्बन लोकल बॉडीजला देण्यात आलेला आहे. ओके, आता आपल्याला बरोबर प्रश्न कुठलं विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. अविधान आहे या कायद्याने भारताच्या संविधानात भाग 9 परत 9च म्हटलं 11A या ठिकाणी दिलेलं आहे. सो हे याचा अर्थ 11 आहे. सो हे चुकीचं आहे, तर ते 9A मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, त्यामुळे जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो अविधान या ठिकाणी चुकीचं आहे. ब आहे या कायद्याने भारताच्या संविधानात 12वे परिशिष्ट जोडले आहे. हे जे विधान आहे ते या ठिकाणी मात्र काय आहे तर बरोबर आहे. ओके, सो ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे आणि आपल्याला योग्य विचारलेलं आहे, त्यामुळे फक्त ब या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, बाकी इतर जे काही आर्टिकल्स वगैरे किंवा कलम वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्ही नंतर वाचून घ्या. PDF मध्ये तुम्हाला हे दिलेलं असेल. ओके, ज्यामध्ये कलम 343P नुसार एकंदरीतच डेफिनेशन दिलेलं आहे नगरपालिकेच्या संदर्भात किंवा अर्बन लोकल बॉडीच्या संदर्भात. 243Q नुसार नगरपालिकांची स्थापना, 243R नुसार रचना दिलेली आहे, कंपोजिशन ऑफ म्युन्सिपॅलिटीज, ज्याच्यामध्ये नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिकेच्या संदर्भात तरतूद आहे. 243S लक्षात ठेवायचं, वार्ड समित्याच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. 243T मध्ये आरक्षण, ज्याच्यामध्ये SC ST, महिला व मागासवर्गीयांच्या राखीव जागांच्या संदर्भात दिलेलं आहे. U लक्षात ठेवायचं आहे. 243U कार्यकाल, नगरपालिकांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असेल. ओके, 243ZD मध्ये जिल्हा नगर नियोजन समिती आणि 243ZE मध्ये महानगर नियोजन समितीच्या संदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या आहे. ओके, कलम 243A नुसार, कलम 243ZA नुसार निवडणुका जे राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात तरतूद करण्यात आलेलं आहे. 243Y राज्य वित्त आयोगाच्या संदर्भात दिलेलं आहे. ओके, सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे एकंदरीतच 73व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 243G बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? जागांचे आरक्षण, सदस्यत्वासाठी अपात्रता, पंचायतीच्या निवडणुका, पंचायतीचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या. सो 243G मध्ये कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे असा एकंदरीतच या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो 73व्या घटनादुरुस्ती कायदा 1992 या कायद्याअंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 9चा समावेश करण्यात आला, ज्याच्यामध्ये कलम 243 ते 243O या कलमामध्ये एकंदरीतच या 73व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भाने काही तरतुदी किंवा प्रोव्हिजन्स समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये पंचायत राज संस्थांना घटनात्मक आधार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि यासाठी विशिष्ट जी काही सूची आहे 11वी अनुसूची समाविष्ट करण्यात आलेला आहे. 74व्या घटनादुरुस्ती कायद्यामध्ये 12वी अनुसूची तर 73व्या घटनादुरुस्ती कायदा जे विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत किंवा लोकल जे काही सेल्फ गव्हर्नमेंट आहे तर त्या बाबतीत दिलेलं आहे. 11व्या अनुसूचीमध्ये 29 विषयांची यादी देण्यात आलेली आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता 243G आपल्याला विचारलेलं आहे की कशा संदर्भात आहे. सो जागांच्या आरक्षणाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर जागांचे आरक्षण एकंदरीतच 243D मध्ये देण्यात आलेलं आहे. सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता 243D अनुसूचित जाती जमाती व महिलांसाठी राखीव जागा, त्यामुळे आपल्या पर्यायात असणार नाही. सदस्यत्वासाठी अपात्रता, सो अपात्रता हे 243F मध्ये दिलेलं आहे. ओके, सो 243F मध्ये दिलेलं आहे. पंचायतीच्या निवडणुका एकंदरीतच 243K मध्ये दिलेलं आहे, जे पंचायतीच्या निवडणुका घेण्याचे जे काही काम आहे ते राज्य निवडणूक आयोगाकडे असेल. सो 243K. पंचायतीचे अधिकार व प्राधिकार आणि जबाबदाऱ्या हे मात्र 243G मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, सो 243G ज्याच्यामध्ये एकंदरीतच पंचायतीचे अधिकार जबाबदाऱ्या, ज्यामध्ये 11व्या अनुसूचीमध्ये 29 विषयांवर अधिकार प्राप्त होतो आहे. ओके, सो 243G. सो फक्त पंचायतीचे अधिकार व प्राधिकार या संदर्भात आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 फक्त या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न YSO मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. अविधान आहे 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र, कीवर्डला हायलाईट करून ठेवायचं या ठिकाणी, हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ओके, त्यानंतर ब स्टेटमेंट आहे 73व्या घटना दुरुस्तीमधून मिझोराम, मेघालय आणि नागालँड याला सूट देण्यात आलेली आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, आता पहिलं जे विधान आहे ज्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की 73वी घटना दुरुस्ती अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेलं आहे, ते विधान चुकीचं आहे. कोणतं राज्य पहिलं आहे तर या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे एकंदरीतच मध्य प्रदेश. ओके, सो मध्य प्रदेश हे पहिले राज्य ठरलेलं आहे. सो 24 एप्रिल 1993 रोजी हा ॲक्ट लागू करण्यात आला किंवा अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याच दिवशी एकंदरीतच मध्य प्रदेश या राज्याने या ॲक्टची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे. ओके, सो जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर ब विधानात दिलेलं होतं की 73व्या घटनादुरुस्तीमधून मिझोराम, मेघालय, नागालँड यांना सूट देण्यात आली. सो हे जे काही विधान आहे ब मात्र या ठिकाणी योग्य विधान असणार आहे, कारण अनुसूचित क्षेत्रांवर जे काही शेड्यूल एरियाज आहेत तर त्यामध्ये त्या एरियाजवर 73वी घटना दुरुस्ती थेट लागू होत नाही अशी तरतूद देण्यात आलेली आहे, म्हणजे सूट देण्यात आलेली आहे या ॲक्ट अंतर्गत. त्यामुळे ब जे विधान आहे त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. आणि आपल्याला योग्य किंवा बरोबर विधान विचारलेलं होतं. सो फक्त ब असणारा पर्याय पर्याय क्रमांक 2. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता जे काही शेड्यूल एरियाजना जे हा ॲक्ट लागू नसणारे जे काही एरियाज आहेत तर त्यांच्यासाठी एक विशिष्ट असा ॲक्ट पारित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये काही मॉडिफिकेशन करून किंवा बदल करून हा ॲक्ट लागू करता येऊ शकतो, ज्याला पंचायत अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार, ओके, ज्याला पेसा ॲक्ट देखील म्हटला जातो. सो पंचायत अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार अधिनियम 1996, ओके, पंचायत एक्सटेन्शन्स ऑफ शेड्यूल एरियाज ॲक्ट 1996 हा अधिनियम ज्याला पेसा ॲक्ट आपण म्हणत असतो, सो एकंदरीतच पारित करण्यात आलेला आहे, जे
त्यांच्या विशिष्ट अनुसूचित जातींची जमातींच्या विशिष्ट जी काही परंपरा आहे, रीतिरिवाज आहे, संसाधनं, सो यांच्या नियंत्रणाला संरक्षण देण्यासाठी म्हणून हा ॲक्ट तयार करण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी फक्त पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न या ठिकाणी बघितलेला आहे. सो 15 प्रश्नामध्ये एकंदरीतच डे 8 अंतर्गत आणि विशेषतः पॉलिटी किंवा राज्यव्यवस्थेच्या संदर्भाने आपण या ठिकाणी प्रश्न बघितलेला आहे. सो 8 दिवसांमध्ये साधारणतः प्रत्येक दिवशी 15 प्रश्न, सो जवळपास 120 प्रश्न आपण म्हणू शकतो. सो 120 प्रश्न आतापर्यंत आपण डिस्कस केलेला आहे, ज्यामध्ये जे आपल्या पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत तर ते आपण या ठिकाणी रिव्हिजन केलेलं आहे. ओके, सो तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर @MPSC क्लासमेट PYQs असं टेलिग्रामवर सर्च करा, तुम्हाला ते मिळून जाईल. अदरवाईज आपल्या मेन चॅनलवर, सो या दोन्ही टेलिग्राम चॅनलचे जी लिंक आहे ते एकंदरीतच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. लेक्चर तुम्हाला आवडलेलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके, सो आणखी नवीन इनिशिएटिव्ह सुरू करण्यास मला प्रोत्साहन मिळेल. सो थांबू या ठिकाणी. थँक्स फॉर वॉचिंग. ओके, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.